हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आणि आपण आता ऐकत आहोत आणि बघत आहोत दुसरा भाग. तर बघूया आपले देवेंद्र भाऊ आपल्याला कुठे नेणार आहेत आणि त्याची आपण माहिती घेऊया. तर चला लवकर. आता आपण निघणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. एक एकता मॉल आहे, एकता नर्सरी आहे आणि आरोग्यवनमध्ये आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य कसं सुदृढ राहावं हे सगळं तिथे लिहिलेलं आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोपं आहेत, आयुर्वेदिक रोपं आहेत, ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत. लेट्स गो. ओके. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे आरोग्यवनकडे. तर आम्ही आता आरोग्यवनमध्ये चाललेलो आहोत आणि इथली तिकीट जी आहे ती आहे 50 रुपये. पण जर तुम्हाला ह्या गाडीने जायचं असेल, कारण हे वन जे आहे हे त्याचा क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला जर गाडीने जायचं असेल तर त्याच्यासाठी 100 रुपयाची वेगळी तिकीट काढावी लागते. म्हणून असे तुम्हाला एकूण 150 रुपयाची इथे तिकीट काढावी लागेल. आरोग्यवन हे गुजरातच्या एकता नगर केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ असलेले 17 एकरांचे एक औषधी वनस्पतीचे उद्यान आहे. येथे 5 लाखाहून अधिक औषधी वनस्पती आहेत. 5 संकल्पावर आधारित असे हे उद्यान असून औषध मानव नावाचे एक विशाल त्रिमितीय मानवी प्रतिकृती आहे. तेच आपण आता बघायला जाणार आहोत. त्यामध्ये औषधी बाग, रंगांची बाग, फुलपाखरांचे बाग, सुगंधाची बाग आणि योग बाग असा समावेश आहे. त्याप्रमाणेच ज्यांना पूर्ण बाग फिरायला वेळ नसेल किंवा जमत नसेल तर त्यांच्यासाठी डिजिटल माहिती केंद्र म्हणजेच डिजिटल इन्फॉर्मेशन सेंटर इथे उभारलेलं आहे. तिथे तुम्हाला माहिती मिळू शकते. तर आपण आता प्लांट सेशन बघायला चाललेलो आहोत. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आणि वनस्पतीची झाडं आहेत, तर ते आपण इथे बघायला चाललेलो आहोत. हे जे झाड आहे ह्याला फॉक्सटेल म्हणतात. फॉक्सटेल म्हणजे कोल्ह्याच्या शेपटासारखं वाटतं. हे छान झुपकेदार. तर झाडांचं संगोपन कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत मंडळी. आपण इथे शेणखत, गांडूळ खत, ह्याचा प्रकल्प त्याचा प्रकल्प सगळा करून ठेवलेला आहे. छान असं मस्तपैकी झाडं उगवलेले आहेत. सुगंध थॉट मध्ये आपण हेच बघणार आहोत. पण इथे ना शेणखतच नव्हतं, इथं वनस्पती झाडच आहेत. वाव, किती सुंदर झाड आहे. वा 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 वा, मस्तच. ते बघ, वेगळ्या प्रकारचं गवत आहे, छान असं वाटतं. हे छान पानं आहेत. तर डोळ्यांना मोहून टाकणारे असे जागोजागी ह्यांनी असे फवारे तयार केले होते पाण्याचे, म्हणजे कारंजे तयार केले होते, फाउंटन तयार केले होते. आणि हे सुंदर अशी इथे एक प्रतिमा दिसतीये, एकमेकाच्या हातात हात घातलेले. खूप छान पॉईंट इथे बघायला मिळाला फोटोसाठी. पहा, अजून एक फाउंटन इथे तुम्हाला बघायला मिळतो आणि हे आहे तळं. आणि त्यामध्ये खूप सारे सुंदर सुंदर वेगवेगळ्या रंगाचे मासे आपल्याला इथे बघायला मिळतात. खूप सुंदर मासे दिसत होते आणि मोठेही होते. इथे आपल्याला एक
झुळझुळ वाहणारं पाणी दिसतंय. आणखीन त्यामध्ये खूप छान असे आपल्याला कमळसुद्धा इथे बघायला मिळत आहेत. पिंक कलरचे होते, लव्हेंडर कलरचे होते, वेगवेगळ्या रंगाचे कमळस इथे आपल्याला बघायला मिळाले होते. खूप सुंदर कमळ होते. आता ही तुम्हाला जी झाड दिसतंय हे लसणचं झाड आहे. आहा, खायचा लसण नाही बरं का, फक्त त्याचा स्मेल जो आहे तो लसणासारखा येतो. आणखीन ही आहे आपली हिना मेहंदी. बनवलेलं आहे आरोग्यवन. हे एक मानवाच्या बॉडीसारखंच म्हणजे मानवाच्या शेपसारखं इथे गार्डन बनवलं आणि त्या पार्टमध्ये म्हणजे कोणत्या पार्टला कसं उपचार केला जातो, त्याच्यावरती कोणत्या कोणत्या औषधी आहेत त्याची रोपं इथे लावलेली आहेत. म्हणजे हा जो माझ्या मागचा भाग जो आहे हा आपल्या डोक्याच्या आकाराचा आहे आणि इथे आपल्या म्हणजे डोळे, केस, नाक, कान, घसा, तोंड ह्याची औषधी इथे बनवले म्हणजे उगवलेली आहेत. म्हणजे ती औषधं इथे आपण त्यांनी जोपासलेली आहेत. तर रोपं लावलेली आहेत त्याची. आणखीन ह्या साईडला आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या तुळशी इथे दिलेल्या आहेत. आयुर्वेदिक सगळ्या तुळशी आहेत. परत स्टोनची औषधं इथे सांगितले त्यांनी ती आहेत. आणखीन आता जो आम्ही तिथे जाणार आहोत समोर इकडे इथे वरती, तर तिथून तो सगळा हा जो देखावा आहे तो पूर्ण दिसेल, ते बघूया. खूप सुगंधित अशी, आपण ह्याला कोण रजनीगंधा म्हणतं, कोण गुलछडीची म्हणतात. खूप सुंदर इथे याचा खूप छान सुगंध येतो आणि रात्रीचा खूप छान, रात्रीचेच फुलं छान येतात त्याला. मोगराई आहे सुंदर मोगरा. औषधी मानव म्हणजेच वनस्पतीपासून बनवलेली एक भव्य विश्रांती घेत असलेली मानवी आकृती आणि जी विविध औषधे वनस्पती वेगवेगळ्या अवयवांना कसे फायदेशीर ठरतात हे दर्शवते. काय आहे, कोणतं झाड आहे हे? लाजाळूचं झाड आहे. छान आहे ना लाजाळूचं झाड. तर आमचं हे आरोग्यवन फिरून झालेलं आहे आणि इथे म्हणणं आहे की हे जे गेट आहे त्यांचं ते आपलं फोरहेड रिप्रेझेंट करतात. आणि हे जे दोन गेट दिसत आहेत ना, हा एक गेट आणि हा एक गेट, हे त्याचे दोन डोळे झाले आणि दोन्ही बाजूनी असे 6 सूर्यनमस्कार मुद्रा तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे, कारण सूर्यप्रकाश आहे. ह्या बघा अशा सूर्यनमस्कार मुद्रा तुम्हाला बघायला मिळतील. तर खूप छान आहे. खूप प्रकारची औषधी इथे बघायला भेटली आपल्याला. आणखीन पूजेचे सुद्धा वनस्पती इथे आहेत. पूजनीय जी झाडं आहेत ती सुद्धा इथे आहेत. खूप अनेक प्रकारची फुलंसुद्धा इथे आहेत. तर छान वाटलं बघायला, खूप सुंदर. Few moments later. आम्ही आलेलो आहोत इथे मियावाकी फॉरेस्ट इकडे आलेलो आहोत. बघूया इथे काय आहे. मियावाकी जंगल हे जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली पद्धतीवरती आधारित आहे. आता आपण जिथे आहोत त्याला डिजिटल ओरिएंटेशन सेंटर असं म्हणतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे आपण हे जंगल तयार करू शकतो तर त्याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. जलवायु परिवर्तन बहुत तेजी से हो रहा है. ये आज अभी इस क्षण एक विक्रम. तर तुम्ही जो शो बघितला तुम्हाला मी दाखवलंय, आपलं शेअर करायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर त्या शो मार्फत हे सांगायचं आहे
की तुम्ही छोट्या स्क्वेअर फीटमध्ये जागेमध्ये सुद्धा लांबच्या म्हणजे उंच वाढणारी झाडं, गगनचुंबी झाडं तुम्ही अशी करू शकता आणि ह्या प्रकारे तुम्ही इथे जंगल तयार करू शकता. तर हेच तात्पर्य आहे. आणि ह्या जंगलाचं म्हणजे हे जे आता आपण बघायला आलो आहे, जे आपण गार्डन बघायला आलेलो आहे, तर हे तेच आपल्याला दर्शवतं आहे की तुम्ही किती कमी जागेमध्ये हे जंगल तयार केले, त्यांनी वन तयार केलेलं आहे. ही झाडं लावण्यासाठी जमीन 1 मीटरपर्यंत खोलवर नांगरली जाते आणि सेंद्रिय बायोमास, शेणखत आणि पाचोळा घालून समृद्ध केलं जातं. रोपे दाट लावली जातात. सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्यांची वाढ होत जाते. ह्या झाडांना 2 ते 3 वर्षानंतर देखभालीची गरज लागत नाही. तसेच हे जंगल 2 एकराचे एक पर्यटन स्थळ आहे. 275 स्थानिक प्रजातींची 1,10,000हून अधिक झाडे इथे लावली गेलेली आहेत आणि ह्या झाडांना स्वयंघोषित सुरक्षा जंगल असे सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या वनाचं एकच मत आहे, झाडे लावा, झाडे जगवा. आलेलो आहोत एकता मॉल. आपल्याला वेळ आहे तर थोडंसं आपण फिरूया एकता मॉलला. बघूया इकडचे मॉलमध्ये काय काय गोष्टी मिळतात ते बघूया. एकता नगरमधील मियावाकी जंगल जवळच अगदीच लागून असलेलं हे आहे एकता मॉल. तर आपल्याला थोडासा वेळ होता तर आपण विचार केला की एक फटका आपण इथे एकता मॉलमध्ये मारूया. आणखीन त्यातली आपण कोणत्या प्रकारची दुकानं आहेत आणि काय मिळतं ते बघूया. म्हणून आम्ही सहजच इथे फेरफटका मारण्यासाठी आलो. पण पाऊस चालू झालेला आहे आणि हे जे कारंजे बनवलेत ना, ह्या दोन्ही रस्त्याच्या मध्ये डिवायडर असतं ना, तिथे बनवलेले आहे. खूप सुंदर दिसतात ते आणि खूप जोरात पाऊस चालू झाला आणि आम्ही मॉलमध्ये बसलोय. आम्ही मॉलमध्ये आलो आणि पाऊस जो जोरजोरात चालू झाला आहे, खूप वेळ चालू झाला आहे पाऊस, आणखीन अजूनही पडतो आहे. आता आमच्या थोड्या वेळात गाड्या येतील आणि मग बघू आपण जायचं लंच करायला. Few moments later. तर आवडतोय ना तुम्हाला हा व्हिडिओ? तर चला, लाईक करायचं राहून गेलं असेल तर पटकन लाईक करून टाका. आता आपण जेवण वगैरे थोडंसं फ्रेश व्हायला आलेलो आहोत आणि आता आपण दरवाजा उघडूया ह्या कार्डने. आपण दरवाजा उघडलेला आहे. आणखीन आपण असं हे कार्ड ठेवायचं आहे म्हणजे आपली लाईट आणि पंखा चालू होतो. थोडा आराम करूया आणि एक 15-20 मिनिटांनी पुन्हा जायचं.